पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत। मंत्रालयाचं उपहारगृह जे आहे त्याचं लायसन्स सस्पेंड करा किंवा केळीवरती फक्त काळे डाग आहेत म्हणून कारवाई केलेलं लायसन्स रद्द केलेली ऑर्डर मागे घ्या। कोर्टाकडून एफडीएला खडेबोल सुनावण्यात आलेले आहेत। एका केळ्यावरती काळा डाग दिसला म्हणून तुम्ही कारवाई केली। मंत्रालयात ड्रेनेज पाईपलाईन तुटलेली आहे, पाणी जायला जागा नाही आणि त्यातच तुम्ही भांडी घासता। कोर्टानं हे फटकारलेलं आहे। हायकोर्टाचे निर्देश आपण बघतोय। मंत्रालयातील कॅन्टीनचं लायसन्स सस्पेंड करा अशा सूचना कोर्टाने दिल्यात। हायकोर्टाने एफडीएला अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत। मंत्रालयाचं जे उपहारगृह आहे त्याचं लायसन्स सस्पेंड करा किंवा केळीवरती फक्त काळे डाग आहेत म्हणून जी कारवाई केली आहे लायसन्स रद्द करण्याची ती ऑर्डर मागे घ्या। कोर्टाकडून एफडीएला अशा पद्धतीचे खडेबोल सुनावण्यात आलेले आहेत। एका केळ्यावरती काळा डाग दिसला म्हणून तुम्ही कारवाई केलीत। मंत्रालयात मात्र ड्रेनेज पाईपलाईन तुटलेली आहे आणि पाणी जायला जागा नाही, त्यातच तुम्ही भांडी घासता असं कोर्टानं फटकारलंय। संकेत फरक माझे सहकारी आपल्याला अधिकची माहिती देतात। संकेत, आपण बघतोय पुन्हा एकदा आता कोर्टानं एफडीएला फटकारलेलं दिसतंय। अमित, आपण जर पाहिलं तर खूप मोठी घटना आहे खरं तर, आणि आपण ही जी गोष्ट आहे ते कारवाई किंवा लायसन्स रद्द करा ही जर तरची गोष्ट आहे। कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही एखाद्या हॉटेलला एका केळीवरती डाग आहे म्हणून त्या हॉटेलचं लायसन्स रद्द करणार असाल, तात्पुरतं का होईना लायसन्स रद्द करणार असाल तर मग मंत्रालयाचं देखील लायसन्स जे आहे ते मग रद्द करता का असं देखील असं कोर्टाने म्हटलं। ते सगळं सुरू कुठून झालेलं आहे तर आपण पाहतोय की एफडीएने गेल्या काही महिन्याभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कारवाया केलेल्या आहेत। अनेक हॉटेल्समध्ये त्यांनी धाड टाकलेली आहे, अनेक हॉटेल्सवरती ज्या आहेत त्या कारवाया केल्या आहेत। आणि असंच एक प्रकरण होतं, एका हॉटेल संदर्भात हे प्रकरण कोर्टात होतं आणि त्यावेळेला कोर्टाने जे आहे ते एफडीएच्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं, वकिलांना विचारलं होतं की तुम्ही सरकारी आस्थापनांवर कारवाई करताय का की फक्त प्रायव्हेट आस्थापनांना टार्गेट करताय। त्यानंतर आपण पाहतो की काल देखील एफडीएचे अधिकारी जे आहेत ते हायकोर्टात इथे दाखल झाले होते। हायकोर्टाचं कॅन्टीन जे आहे त्यांनी त्याची तपासणी केली, ते देखील इथे सील करण्यात आलेलं आहे। आणि आज सकाळी जेव्हा सुनावणी सुरू झाली त्यावेळेला मंत्रालयाचं जे कॅन्टीन आहे त्याचा रिपोर्ट अहवाल एफडीएकडून देण्यात आला आणि ते स्वच्छ असल्याचं सांगण्यात आलं। मात्र न्यायालयाने त्यानंतर एक निर्णय घेतला की सुनावणी आपण 3च्या नंतर ठेवू आणि तोपर्यंत आम्ही मंत्रालयात जाऊन चेक केलं तर चालेल का। आणि एफडीएने होकार दिला। त्यानंतर कोर्टाचे जे वकील आहेत संबंधित प्रकरणाचे ते आपण पाहतोय की मंत्रालयात दाखल झाले होते। मंत्रालयाचं कॅन्टीन त्यांनी तपासलं आणि जिथे काही चाकू असेल त्या चाकूला गंज लागते तर थोडंसं जुनाट पडलेले चाकू असतात, ते चाकू त्यांना तिथे आढळले। केवळ 5च चाकू त्यांना तिथे आढळले। त्यांनी विचारलं देखील तुमच्या एवढ्या कॅन्टीनचा जे कॅन्टीन चालतं ते 5 चाकूंवरती चालतंय का, असे काही निकष जे आहेत ते कोर्टाच्या वकिलांनी तिकडे काढले। आपण पाहतोय की भांडी घासण्याची जागा आहे त्याच्यावरून देखील आक्षेप कुठेतरी आता न्यायालयाने वर्तवलेला आहे। आणि आता एकंदरीत ही सुनावणी जी आहे ती परत हायकोर्टमध्ये सध्या सुरू झालेली आहे आणि सुरू असतानाच खरं तर आता कोर्टाने जे आहे ते एफडीएला फटकारलेलं आहे। तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर ती समतोल राखून करा, सर्वांवरती सिमिलर कुठेतरी कारवाई करा, एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही असं करू नका, असा हा बोलण्याचा खरं तर कुठेतरी निष्कर्ष निघतो। तेच आता कोर्टाने देखील आता इथे न्यायालयाने देखील न्यायाधीशाने देखील न्यायालयात सांगितलेलं आहे की जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या केळीवरती जर डाग आहे म्हणून तिकडे कारवाई करणार असाल तर मग मंत्रालयात का नाही, असा हा एकंदरीत प्रश्न बरोबर समान कारवाई करा अशा पद्धतीने कोर्टानं फटकारलेलं आहे। धन्यवाद संकेत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईतील घाटकोपरमधील पालिकेच्या शाळेमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये काचेचे छोटे छोटे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घाटकोपरच्या पंतनगर उच्च माध्यमिक हिंदी शाळेच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळले, त्यामुळे मोठी खळबळ उडाली। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी शिक्षण भेसळमुक्त विभागाला आणि शाळांमधील सुरक्षित अन्न पुरवठ्याबाबत कडक आदेश जारी केलेले होते। मात्र त्यानंतर सुद्धा प्रकार समोर आल्यामुळे अन्न सुरक्षेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान हा प्रकार नजर चुकीमुळे घडल्याचं संबंधित बचत गटाचं स्पष्टीकरण समोर येत आहे। धंदा म्हणून जर कोणाला देत असाल खिचड्यांचं तर मला वाटतं हे रॉंग आहे। हे बचत गट सिरियसली करत नाही। त्यांचा बचत गटांचा पण मी ऐकलं नजर चुकीने झालं असेल, काय बेजबाबदारपणा की एक तर मध्यान्ह अन्न चांगल्या संस्थेचं मला वाटतं ज्याच्यामध्ये न नफा न तोटा कुठलाच मिळवत नाही, मग ते अक्षयपात्र असेल इस्कॉन म्हणजे खरंच कोणाचेही आम्ही हे करत नाही, पण त्यांचं अन्न मुलांच्या असलेल्या घटक पाहिजे ते पूर्ण असतं। इथे धंदा करायला देऊ नका, इथे व्यवसाय करायला देऊ नका, मुलांच्या जीवाशी खेळू नका।